नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. तर आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा. तर गेले 4 वर्ष आम्ही आमच्या घरी म्हणजे कोल्हापूरला अराउंड 200 ते 300 लोकांचा प्रसाद ठेवतो. आणि मागच्या वर्षी मी युकेला आल्यानंतर एकदमच विचार आला, असा पण आम्ही फ्रेंड्स एकत्र जेवण वगैरे बनवतो. त्यात महाराजांच्यामुळे ॲटलिस्ट ह्या दिवशी मी 10 ते 12 लोकांचा प्रसाद तर आरामात बनवू शकतो. म्हणून मागच्या वर्षीपासून मी पण ठरवलं की भले जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावरती जा, पण ह्या दिवशी 2 लोकांना काय असेना जेवण तर घालायचं म्हणजे घालायचं. हेच डोक्यात ठेवून 10 ते 12 जवळच्या मित्रांना इन्व्हिटेशन देऊन सोहळा सुंदर पार पडला. पहिला तर सकाळी उठून आवरून सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेतल्या. लगेचच कुकरला डाळ लावून घेतली आणि सगळ्या भाज्यांना फोडणी दिली. आणि आजचा बेत म्हणजे वांगी बटाट्याची भाजी, डाळ शेवग्याची आमटी, मग पिठलं, भाकरी, कढी, कोशिंबीर, भात, पापड, लोणचं आणि वरण हे सगळं होतं. जेवणाची तयारी तशी तर मी 7:30लाच चालू केलेली सकाळी आणि 10:30 ते 11 वाजेपर्यंत म्हणजे सगळं जेवण बनवून रेडी झालेलं. मग देव वगैरे धुवून अभिषेक घालून घेतला. 12 नंतर सगळे फ्रेंड झाले. वातावरण एकदम जास्त खेळीमेळीचं झालेलं. खूप छान वाटलं. त्यानंतर थोडंफार डेकोरेशन करून प्रसादाचा ताट रेडी केलं. तसं तर थोडा लेट झालेला पण ठीक होतं आणि आरती तर सगळ्यांना मिळाली आणि सगळ्यांसोबत करता आली हे मला मस्त वाटतंय. त्याच्यानंतर मग थोडा वेळ आम्ही टाईमपास करून मग सगळ्यांनी आपापलं जेवण वाढून घेतलं. आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा कार्यक्रम 10 टाइम्स बेटर होता.